विचारते मी, काय झालं? भांडलीस का नवऱ्यासोबत? अगं भांडायला त्याच्याकडे वेळ आहे का माझ्यासाठी? एवढे रोज 100 वेळा फोन करते तरी एक फोन उचलत नाही ग तो माझा. तुला सांगते आई, आज पण 10 वेळा फोन केला तेव्हा जाऊन त्यांनी सांगितलं की तो इंटरव्ह्यूला गेलाय. काय मिळतं त्याला असं करून? अगं पण तो कामासाठीच गेला होता ना. अगं मग सांगावं ना, त्यांनी कामासाठी गेलाय. तू शांत हो आधी. बस इथे, मी पाणी घेऊन येते. आई मला पाणी पिणी नकोय ग. काय ग, काय झालं? इतकी अस्वस्थ काय आहेस? अगं मी तुला आता काय सांगू आई? तुला काही कळणार आहे का? तुला समजूनही घ्यायचं नसतं, त्याची बाजू घ्यायची असते तुला. शांत हो आधी. बस इथे, बस. काय झालं सांगशील? अगं नाही सांगायचं आई मला. काय सारखं सारखं मी चुकीची असते ना? तुम्ही कोणी समजून घेता का मला? अगं शांत हो, मी आहे ना. काय झालंय? आजकाल इतकी अस्वस्थ असतेस, ओव्हर थिंकिंग करतेस, नीट झोपत पण नाहीयेस, नीट खात नाहीयेस. काय झालंय? आई मला खूप भीती वाटते ग. त्याचं प्रेमच नाहीये का माझ्यावर? अगं तुम्हाला वेळच देत नाही. त्याला नसेल राहायचं का माझ्या बरोबर? त्याला कोणीतरी शांत 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 हो. हे जर असं वागणार असशील ना तर अगदी डिप्रेशनच्या जवळ जाशील. तू तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू, आपण मनप्रवाह क्लिनिकला जाऊ. तिथे डॉक्टर सुकुमार मुंजे यांच्या नेतृत्वाखाली आपण तुझं ट्रीटमेंट करू आणि तिथे ACT, CBT, NLP आणि हिप्नोथेरपी यांसारख्या तंत्रांचा वापर करून मानसिक आरोग्य सुधारण्याचं काम केलं जातं. आणि महत्वाचं, तुला औषधं आवडत नाहीत ना, ती सुद्धा घ्यायची गरज नाहीये. मी एक काम करते, मी माझ्या नवऱ्यालाच घेऊन जाते तिथे. त्यालाच जास्त गरज आहे. हो, तुझ्यामुळेच त्याचं मानसिक संतुलन हललंय. घेतलीच बाजू? वाटलंच मला. चल आता. थँक्यू आई.